आर्थिक प्रगती किती झाली तरी बौद्धिक प्रगती ही झालेली नाही. अखंड दलित समाज कुठल्याही पोटजाती असोत किंवा काही असो, भारतभरातला हा एका विशिष्ट आर्थिक टप्प्यापर्यंत पोचला जो कधीच नव्हता. विशिष्ट त्या आर्थिक क्षमतेमुळे येणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये बदलल्या. म्हणजे घरातल्या वस्तू बदलल्या, फर्निचर बदललं, पोरांचं शिक्षण बाहेर थोड्या थोड्या ज्यांना ज्यांना जे लाभलं ते त्या पद्धतीने आर्थिक लेवलला तो त्या उंची गाठण्याचा प्रयत्नात पुढे गेला. पण इतकी वर्ष शिक्षण नाकारल्यामुळे, इतकी वर्ष आजूबाजूच्या संकल्पना विकास करायचा असतो आपल्या आतमध्ये याचा अभाव असल्यामुळे तो अजून त्या बौद्धिक विकासाच्या उत्क्रांतीच्या कुठल्या तरी टप्प्यावर पुढे सरकलाय का, हा माझा प्रश्न आहे. त्यांच्या वंशजात त्यांच्या म्हणजे वारसदार म्हणतो मी. वारसदार म्हणजे वांशिक वारसदार नव्हे, वैचारिक वारसदार. वैचारिक वारसदार जे स्वतःला म्हणतात मी आंबेडकरवादी आहे, मी आंबेडकरवादी आहे किंवा देवी मोहला आहे, या लोकांनी या क्षेत्राकडं कानाडोळा केला आमच्यासह. ते क्षेत्र धुंडाळलं नाही आणि त्यामुळे